श्री गुरुचरित्र ओविबद्ध पारायण अध्याय 30. विप्रभार्येचा शोक साधूचा उपदेश. फलश्रुती पत्नी पती सहवास आनंदी होईल. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची या चरणा. विनवितसे कर जोडून भक्ती भावे करोनिया. जय जय सिद्ध मुनी तुची तारक भवानी. अज्ञान तिमिर नासोनी ज्योती स्वरूप तुची होशी. अविद्या माया सागरी बुडालो होता महापुरी. तुझी कृपा जाहली तरी तारिले माते स्वामिया. तुआ दाविला निज पंथ जेणे जोडो परमार्थ. विश्वपालक गुरुनाथ तुची होसी स्वामिया. गुरुचरित्र सुधारस तुवा पाजिला मास. तृप्त न होय गा मानस तृषा आणिक होतसे. तुवा केलिया उपकारासी उत्तीर्ण नव्हे मी वंशवंशी. निज स्वरूप आम्हासी दाविले तुम्ही सिद्ध मुनी. मागे कथा निरोपिलीसी अभिनव झाले सृष्टीसी. पतिता करवी ख्यातीसी वेदचारी म्हणविले. त्रिविक्रम महामुनेश्वरासी बोधिले ज्ञान प्रकाशी. पुढे कर्थावर्तली कैशी विस्तारा वेदातारा. ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण. प्रेम भावे आलिंगोण आश्वासिते तये वेळी. धन्य धन्य शिष्य मावळी तुझ लाभले अरिष्ट सकळी. गुरुची कृपा तात्काळी जाहली आता परीस. धन्य धन्य तुझी वाणी वेध लागता श्री गुरुचरणी. तुची तरलासी भवारणी सकलाभीष्टे साधतील. तुआ पुसिला वृत्तांत संतोष झाला जी बहुत. श्री गुरु महिमा से ख्यात अगम्य से सांगता. एक एक महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा. संकेत मार्गे तुझ आता निरोपितसे परीयसी. पुढे असता वर्तमानी तया ग्राम भुवनी. महिमा होतसे नित्य नूतनी प्रख्यात रूप होनिया. त्रयमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर. महिमा त्याची अपरंपारू सांगता अगम्य पर्येसा. महिमा तया त्रयमूर्तीची सांगता शक्ती या महाकैची. काया धरुनी मानवाची चरित्र केले भूमीवरी. तया स्थानी असता गुरु ख्याती झाली अपरंपारू. प्रकाशत्वचारी राष्ट्र समस्त येती दर्शना. येती भक्त यात्रेसी एको भावे भक्तीसी. श्री गुरुन दर्शन मात्रेसी सकळाभीष्ट पावती. दैन्य पुरुष होती श्रियायुक्त वांझेसी पुत्र होय त्वरित. कुष्ठे असेल जो पीडित सुवर्ण होय देह त्याचा. अक्षहीना अक्षयेती बहिरकर्णी ऐकती. अपस्मारादी रोग जाती श्री गुरु दर्शन मात्रे. परीस लागता लोहासी सुवर्ण होय नवलकायासी. श्री गुरु कृपा होय जासी सकळाभीष्ट पाविजे. ऐसे असता वर्तमानी उत्तर दिशे माहुरस्थानी. होता विप्र महाघनी नाम तया गोपीनाथ. तया पुत्र होऊनी मरती करी दुःख अनेक रीती. दत्तात्रेया आराधिती स्त्री पुरुष दोघे जळ. पुढे जाहला आणि कसूत तया नाम ठेविती दत्त. असती आपण धनवंत अति प्रीती वाढविले. एकची पुत्र तया घरी अति प्रीती तयावरी. झाला 5 संवत्सरी व्रतबंध केला तयासी. वर्षे 12 होता तयासी विवाह करीती प्रीतीसी. अति सुंदर नोवरीसी विचारुनी प्रीती करे. मदनाचे रती सरसी रूप दिसे नोवरीसी. अति प्रीती सासूश्वरशुरासी महाप्रेमे प्रतिपाळिती. दंपती एकची वयसी अति प्रिय महाहर्षी. वर्धता झाली 16 वर्षे तया पुत्रासी. दोघे सुंदर सुलक्षण एका परीस एक प्राण. न विसंबती क्षण क्षण अति प्रिय परियेसा. ऐसी प्रेमे असता देखा व्याधी आली त्या पुरुषा. अनेके औषधे देता देकायिका आरोग्य नव्हे तयासी. नवसे अन्न तयासी सदा राहे उपवासी. त्याची भार्या प्रीतीसी
आपण न घे सदा अन्न पुरुषावरी आपुला प्राण करी नित्य उपोषण पतीस देता औषधे जाण प्राशन करी परियेसा येणे परी 3 वर्षी झाली व्याधी क्षयासी पतिव्रता स्त्री कैसी पुरुषा सवे कष्ट तिसे पुरुष देह क्षीण झाला पण तया सरसी यवला तीर्थ घेऊनी चरण कमळा काळक्रमी तया जवळी दुर्गंधी झाले देह त्याचे जवळी न येती वैद्य साचे पतिव्रता सुमनतीचे न विसंबेची क्षणभरी जितुके अन्न पतीसी तुतुकेची ग्रास आपणासी जैसे औषध देते त्यासी आपण घेतसे परी देवेसा माता पिता दायाद गोती समस्त तिसी वारिती पतिव्रता ज्ञानवंती न ऐके बोल कवणाचे दिव्य वस्त्रादी आभरणे त्यजली समस्त भूषणे पुरुषावरी आपुला प्राण काय सुख म्हणतसे उभयंताची माता पिता महाधनिक श्रीमंत पुत्र कन्येसी पाहता दुःख करीती परियेसा अनेक जपानुष्ठान मंत्र विद्या महावन अपरिमित ब्राह्मण भोजन करवितीसी अवधारा अनेक परीचे वैद्य येती दिव्य रस औषध देती शमन नवे कवडे रीती महाव्याधीने व्यापिले पुसती जाणत्या ज्योतिषासी पूजा करीती के कुळदेवतासी काही केली या पुत्रासी आरोग्य नोहे सर्वता वैद्य म्हणती तये वेळी नवे बरवे त्यासी अढळी राखील जरी चंद्रमौळी मनुष्य यत्न नवे आता ऐसे ऐकोनी माता पिता दुःखे दाटिली करीती चिंता जय जय जगन्नाथा दत्तात्रेया गुरुमूर्ती आराधोनिया तुम्हासी पुत्र लाधलो संतोषी पापरूप आपणासी निधान केवी राहू पाहि एकची पुत्र आमुचे वंशी त्या ते जरी न राखीसी प्राण देऊ तया सरसी दत्तात्रेया स्वामिया ऐसे नाना परी देखा दुःख करीती जननी जनका वारितसे पुत्र ऐका माता पिता लिंगोणी म्हणे आपुले भोग सरले जितके ऋण तुम्हा दिले अधिक कैसे घेऊ भले ऋणानुबंध न चुकेची ऐसे ऐकोनी माता पिता दोघे जाहली मूर्छागता पुत्रावरी लोळता महादुःखे दाटोनिया म्हणती ताता पुत्र राया आमुची आशा झाली वाया पोशिसिया म्हा मनोनिया निश्चय केला होता आपण उबगोनिया म्हासी सोडोनी केवी जाऊ पाहसी वृद्धापणी मापणासी धर्म घडे केवी तुझ ऐकोनी माता पिता वचन विनवितसे आक्रंदोन करणी ईश्वराधीन मनुष्य यज्ञ काय चाले माता पित्याचे ऋण पुत्रे करावे उत्तीर्ण तरीच पुत्रत्व पावणे नाही तरी दगडापरी मातेने केले मज पोषण इके घडीचे स्तनपान उत्तीर्ण नव्हे भवार्ण जन्मांतरी घेऊनिया आपण जन्मलो तुमचे उदरी कष्ट दाविले अति भारी सौख्य न देता कवणे परी ऐसा आपण पापी देखा आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल होणे ब्रह्मादिका न सुटेची येणे परी जननी जनका संभाषितसे पुत्रनिका तेणे परी स्त्रियेसी देखा सांगतसे परियेसा म्हणे ऐक प्राणेश्वरी झाले आमचे दिवस सरी मज निमित्ते कष्टली सभारी वृथा गेले कष्ट तुझे पूर्वजन्मीचे वैरपण तुझसी होता माझा क्षीण म्हणून तू ते दिधले जाण जन्मांतरीचे कष्ट देखा तू जरी राहासी आमुचे घरी तुझ पोषीतील परी करी तुझ वाटेल कष्ट भारी जाई आपुले माहिरा ऐसे तुझे सुंदरीपण न लाधे आपण दैवहीन न राहे तुझे अहेवपण माझे अंग स्पर्शता ऐकोनी पतीचे वचन मूर्छा आली तत्क्षण माथा लावूनिया चरणा दुःख करीत वेळी
म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मजन भेरा, तुहा सरी दातारा आणिक नाही गती आपणा, जेथे असे तुमचा देह सवेची असे आपण पाही, मनी न करा संदेह समागमी तुमची आपण, ऐसे दोघांची या वचनी ऐकोनी या जनक जननी, देह टाकोनी या धरणी दुःख करती तये वेळी, उठवुनिया श्वशुरासी संभोखितसे सासुसी, न करा चिंता हो भरवसी पत्वपती आपुला वाचेल, विनवितसे तये वेळी आम्हा राखेल चंद्रमौली, पाठवा एखाद्या स्थळी पती आपुला वाचेल, सांगती लोक महिमा ख्याती नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती, गाणगापुरी वास करीती तया स्वामी पहावे, त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी, आम्हा पाठवा त्वरितेसी म्हणोनी चरणा लागले, मानवली गोष्ट समस्तांसी माता पिता श्वराशुरांसी, निरोप घेऊन सकळिकांसी निगती झाली तये वेळी, तया रोगिया करोनी डोली घेऊनी निघाली ते वाळी, विनवितसे तये वेळी आपुले सासू श्वशुरासी, स्थिर करोणी अंतःकरण सुखे राहावे दोघे जण, पती असे माझा प्राण राखील माझे कुलदैवत, म्हणोनी सासू श्वशुरांसी नमन करी प्रीतीसी, आशीर्वाद देती हर्षी अहेवेव पण स्थिर होय, तुझे दैव तरी आता आमुचा पुत्र वाचो गो माता, म्हणोनी निघाले बोळवीत आशीर्वाद देता ती, येणे परिपती सहित निगती झाली पतिव्रता, क्वचित काळ मार्ग क्रमिता आली गाणगापुरासी, मार्ग क्रमिता रोगियासी अधिक जाहला त्रिदोषी, उतरता ग्राम प्रदेशी अति संकट जाहले पै, विचारिता श्री गुरुसी गेले होते संगमासी, जावे म्हणून दर्शनासी निगती झाली तये वेळी, पतिव्रता तये वेळ आली आपुले पती जवळ, पाहता जाहळा अंतकाळ प्राण गेला तय क्षणी, आकांत करीते नारी लोळतसे धरणीवरी, भोसकुनी घ्यावया घेता सुरी वारिती तियेसी ग्रामलोक, आफळी शिरे भूमीसी हाणी उरी पाषाणेसी, केश मोकळे आक्रोशी प्रलापी तसे परियेसा, हा देवा काय केले कामज गाईसी गांजिले, आशा करुणी आले राखीसी प्राण म्हणून, पूजेसी जाता देऊळात पडे देऊळ करी घात, ऐशी कानी नायको मात दृष्टांत झाला आपणासी, उष्ण काळी तापोनी नरू ठाकोनी जाय एखादा तरू, वृक्षाची पडे आघात थोरू तया परी झाले मजे, तृषे करोनी पीडित जाय मनुष्य गंगेत, संधीस सुसरी करी घात तया परी मज झाले, व्याघ्र भये पळे धेनू जाय आधार म्हणून, तेथेची वधिनी यवणू तया परी झाले मज, ऐसी पापी दैवहीन आपुले पतीचा घेतला प्राण, माता पितरांसी त्यजून घेऊनी आले विदेशी, येणे परी दुःख करीत पाहू आले जन समस्त, संभाषितात दुःख शमता अनेक परी करुणिया, वारिता ती नारी सुवासिनी काबो दुःख करिसी कामिणी, विचार करी अंतःकरणी होणार न सुखे सकळिकांसी, ऐसे म्हणता नगर नारी तिसी दुःख झाले भारी, आठवी तसे परोपरी आपुले जन्म कर्म सफळ, ऐका तुम्ही माय बहिणी आता कैसी वाचू प्राणी, पतीसी आले घेऊनी आशा याची आशा करोना, आता कवणा शरण जावे राखेल कोण मज जीवे, प्राणेश्वरा त्यजुनी जा जीवे केवी वाचू म्हणत असे, बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी, विवाह होता परियेसी पूजा केली मंगळा गौरी, अहेवपणाचे आशेने पूजा केली म्या भवानी,
सांगती माते सुवासिनी अनेक परिव्रतादिके जे जे सांगती माते व्रत केली पूजा अखंडित समस्त जाहले आता व्यर्थ रुसली गौरी आपणावरी आता माझी ये हळदीसी चोर पडले गडेसरीशी सर्वस्व दिले वनीसी कंकण कंचुकी परियेसा कोठे गेले माझे पुण्य वृथा पूजिला गौरी रमण कैसे केले मज निर्वाण ऐका माय बहिणी हो केवी राहू आता आपण पती होता माझा प्राण लोकांसरिसा नोहे जाण प्राणेश्वर परियेसा ऐसे नाना परी देखा करी पती व्रता दुःखा पतीच्या पाहुनिया मुखा आणिक दुःख करीत अधिक करी आलिंगोणी प्रेतासी रोदन करी बहुवसी आठवी आपुले पूर्व दिवसी पूर्व स्नेह तये वेळी म्हणे पुरुषा प्राणेश्वरा कैसे माझे त्याजिले करा उभग आला तुम्हा थोरा म्हणोनी माते उपेक्षिले कोठे कैसी आपण दैवहीन तटाकी खापर लागता भिन्न होतासी तू निधान आयुष्य तुझे उणे झाले तुमचे माता पितयांसी सांडुनी आणिले परदेशी जेणे परी श्रावणासी वधिले राये जय दशरथे तैसे तुमची जनक जननी तुम्हा आणिले त्याजुनी तुमची वार्ता ऐकोणी प्राण त्याजतील दोघे जण तीन हत्या भरवसी घडल्या मज पापिनीशी वैरिणी होय मी तुम्हासी पती घातकी आपण सत्य ऐशी पापिणी चांडाळी निंदा करीती लोक सकळी प्राणे घेतला मीची बळी प्राणेश्वर दायता स्त्री नव्हे मी तुमची वैरी जैसी तिखट शस्त्र सुरी वेधिले तुमचे शरीरी घेतला प्राण आपणची माता पिता बंधू सकळी जरी असती तुम्हा जवळी मुख पाहता अंतकाळी त्यांची विघ्न आपण केले माझ्या वृद्ध सासू सासऱ्यात होती तुमची आस पुरला नाही त्यांचा सोस त्या ते सांडोनी केवी आता एकची उदरी तुम्ही त्यासी उबगले ती कोसावयासी आम्हा कोठे घेऊन जाशी प्राणेश्वरा दातारा आता आपण कोठे जावे कवण माते पोसील जीवे न सांगता मासी बरवे निघून गेले प्राणेश्वरा तू माझा प्राणेश्वरू तुझे ममत्व केवी विसरू लोका संवसनवती तरू प्रतिपाळिले प्रीतिभावे कधी नेणे पृथक कृषक यण पृथक शयन वामहस्त उसेविन कुटतसे अंतःकरण केवी वाचो प्राणेश्वरा किती आठवू तुझे गुण पती नवसी माझा प्राण सोडोनी जातसो निर्वाण कवणे परी वाचू मी आता कवण थार्य जाणे कवण घेतील मज पोसणे बालविधवा म्हणून जन निंदापवाद ठेविती एकही बुद्धी मज न सांगता त्याजिले आत्मा प्राणनाथा कोठे जावे आपण आता केशवपन करून तुझे प्रेम होते भरले माता पितया ते विसरले त्यांचे घरा नाही गेले बोलावणी नित्येती केवी जाऊ त्यांच्या घरा उपेक्षितील प्राणेश्वरा दैन्य वृत्ती दातारा चित्तवृत्ती केवी धरू जवबरी होतासी तू छत्र सर्वा ठाई मी पवित्र मानिती सकळ इष्टमित्र आता निंदा करतील सासूश्वर श्वशुरापाशी जाणे मज देखता त्याही मरणे गृहणी जहाले अरण्य तुम्हा विनय प्राणेश्वरा घेऊनी आले आरोग्यासी येथे ठेवूनी तुम्हासी केवी जाऊ घरासी राक्षसी मी पापीण ऐसे नाना परी ते नारी दुःख करी अपरांपारी
इतुके होता अवसरी आला तेथे सिद्ध एक भस्मांकित जटाधारी रुद्राक्ष माळा भूषण अलंकारी त्रिशूळ धरिला असे करी येऊनी जवळी उभा ठेला संभाषितसे तया वेळी कावो प्रलापसी स्तुळी जैसे लिहिले कपाळी तया परी होतसे पूर्वजन्मीचे तपफळ भोगणे आपण हे अढळ वाया रडसी निर्फळ शोक आता करू नको दिवस 8 जरी तू रडसी नये प्राण प्रेतासी जैसे लिहिले ललाटेसी तया परी घडेल जाण मूढपणे दुःख करिसी समस्ता मरण तू जाणसी कवण वाचला असे धारित्रीसी सांग आम्हा म्हणतसे आपुला म्हणसी प्राणेश्वरू कोठे उपजला तो नरू तुझा जन्म झाला येरू कवण तुझी माता पिता पूर येता गंगेत नाना परीची काष्टे वाहत येऊनी एके ठाई मिळत फाकती आणि चहूकडे पाहे पाये का वृक्षा परी येती पक्षीय परंपारी क्रमोणी प्रहरचारी जाती माकुती चहूकडे तैसा हा संसार जाणणारी कवण वाचला असे स्त्री माया मोहे कलत्र पुत्री पती म्हणसी आपुला गंगे मध्ये जैसा फेण तेणे परी देह जाण स्थिर नोहे याची कारण शोक वृथा करू नको पंचभूतात्मक देह तत्संबंधी गुण पाहे आपुले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्धवे गुणानुबंधे कर्मे घडती कर्मा सारिखे दुःख प्राप्ती माया मोहाची या रीती मायामय संबंधे माया संबंधे माया गुण उपजे सत्व रज तमो गुण येण्याची तिन्ही देह जाण त्रिगुणात्मक देह हा संसार वर्तमान समस्त कर्माचे अधीन सुख दुःखे आपुले गुण भोगिजे आपुले आर्जव कल्पकोटी दिवस परी देवास आयुष्य आहे जरी त्यासी काळ न चुके सरी मनुष्याचा कवण पाड काळ समस्तासी कारण कर्माधीन देह गुण स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहासी काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देह जाण उपजता संतोष नको म्हणा मेलिया दुःख न करावे जधी गर्भ होता नरू जाणिजे नश्य म्हणून प्रख्यात थोरू त्याचे जैसे गुण कर्म विवरू तैसे मरण जन्म परियेसा कोणा मृत्यू पूर्व समयी पूर्व वयसी कवणा मृत्यू वृद्धापेसी जैसे आर्जव असे जासी तया परी घडे जाणा पूर्वा जन्मार्जव वासरसी भोगणे होय सुख दुःखांशी कलत्र पुत्र पती हर्षी पाप पुण्यांशे जाळा आयुष्य सुख दुःख जाणा समस्त पाप वश्य पुण्य ललाटी लिहिले असे ब्रह्माणे अढळ जाण विद्वज्जना एखादे समयी कर्मासी लांघिजेल पुण्यवशी देवदानव मनुष्यासी काळन सुखे भरवसे संसार म्हणजे स्वप्ना परी इंद्रजाळ दारुणी सरी मिथ्या जाणतया परी दुःख आपण करू नये शतसहस्र कोटी जन्मी तू कवणाची कोण होतीस गृहिणी वाया दुःख करिसी झणे मूर्खपणे करोनिया पंचभूतात्मक शरीर त्वचा मांस शिरा रुधिर मेद मज्जा अस्ति नर विष्ठा मूत्र श्लेम संबंधी ऐशा शरीर घोरात पाहता काय से स्वार्थ मलमूत्र भरले रक्त तया कारणे शोक का करिसी विचार पाहे पुढे आपुला कोडे परी मार्ग असे भला संसार सागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे बाळे येणे परी तियेसी बोधिता झाला तापसी ज्ञान आले तियेसी सांडे शोक तया वेळी कर जोडोणी तये वेळी माथा ठेवणी चरण कमळी विनवतसे करुणा बहाळी उद्धरी स्वामी म्हणून कवण मार्ग आपणासी जैसा स्वामी निरोपदेसी
जनक जननी तू आम्हासी तारी तारी म्हणत असे. कवणे परितरेण आपण हा संसार भवारण. तुझा निरोप करीन म्हणून चरणा लागली. ऐकोनी तियेचे वचन सांगे योगी प्रसन्न वदन. बोलतसे विस्तारून आचरण स्त्रियांचे. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार. ऐकता समस्त पाप दूर सकळाभीष्टे साधती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्योप्यख्याने सिद्धनामधारक संवादे प्रेतांगना शोको नाम 63तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 154. अध्याय 30 समाप्त. श्री गुरुदेव दत्त.